गाईज, तर सूरज आणि अभिजित या दोघांचं रक्षाबंधनचं बोलणं तुम्ही ऐकलेलं होतं, पण अंकिताचं बोलणं हे खऱ्या परिस्थितीला धरून आहे. तिचं एकदा बोलणं ऐकाल तर तुम्हालाही पटेल की खरंच हे अंकिता खरं बोललेली आहे. तर अंकिताचा नंबर आलेला असतो आणि अंकिता समोर येते, तर ती सांगते मला भाऊ नाही आहेत, 2 बहिणी आहेत आणि इथे येण्याआधी मी रक्षाबंधन केलं होतं त्यांनी माझं, जे की मी राखी अजून सोडलेली नाही आहे. तर आम्हाला ज्यावेळेस भाऊ नव्हते त्यावेळेस लहानपणी आम्हाला वाटायचं की आम्हाला एक भाऊ असता तर त्याने आम्हाला गिफ्ट दिले असते, कारण लहानपणी आपल्याला गिफ्ट मिळावे अशी खूप इच्छा असते. पण आम्ही तिघीजण होतो ना, तर आम्ही असं भाऊ शोधायचो आमच्या पाहुण्यांमध्ये की ते आम्हाला गिफ्ट देतील. पण आम्ही तिघीजण असल्यामुळे प्रत्येकीला ते पाकिटात घालून 100 रुपये द्यायचे. पण आम्ही ज्यावेळेस आमचं पाकिट उघडायचो त्यावेळेस त्याच्यामध्ये 30 रुपये असायचे आणि आम्हाला असा प्रश्न पडायचा की 30 रुपये का? तर कोणाला विचारलं तर ते सांगायचे की तुम्ही तिघी आहात ना, मग खर्च जास्त होतो, त्याच्यामुळे तुम्हाला पर हेड 30-30 रुपये दिलेले आहे. तर ते बघून तिला इतकं वाईट वाटायचं, आपल्यामुळे कोणाचा तरी खर्च होतोय, म्हणून त्या दिवसापासून त्यांनी इतरांसोबत रक्षाबंधन करूनच सोडून दिलं आणि आता त्याच एकमेकींना राखी बांधत असतात. तर अंकिता मोठी आहे, तर ती तिच्या लहान 2 बहिणींचे सगळे लाड पुरवते, त्यांना जे हवं आहे ते आणून देण्याचा प्रयत्न करते. तर ज्यांना भाऊ नाहीत आणि त्याचं वाईट वाटतंय, तर अशा सगळ्या बहिणींना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ज्यावेळेस ती तिथून निघून जाते त्यावेळेस ती सांगते की माणसाला पैशापेक्षा नाती महत्वाची नाहीये, त्यांना पैसा महत्वाचा आहे, असं सांगून ती धन्यवाद सांगून निघून जाते. तर पॅडीज म्हणतो की अजून एक भाऊ मिळाला ना, अभिजित देखील उठून बसतो. तर तिथे घनश्याम, सूरज, अरबाज हे सगळेच येऊन तिला मिठी मारतात. तर अशा पद्धतीने बिग बॉसच्या घरात सोडून धनंजय दादा तर आहेच, पण वैभव आला नव्हता आणि बाकीचे सगळे तिला भाऊ होण्याचा प्रयत्न करत होते. तर अशा प्रकारे अंकिताची ही स्टोरी आहे आणि खरंच ही रिअल स्टोरी आहे की सख्या नात्यापेक्षा कोणीही इतरांना महत्त्व देत नाही. तर अशाच प्रकारे आणखीन एक गोष्ट इथं आर्याने सांगितलेली आहे की आर्किटेक्चर कंप्लीट झाल्यावर बाबांनी फेलिसिटेट करण्यासाठी फॅमिलीमध्येच एक नॉर्मल पार्टी ठेवलेली होती, अगदी छोटीशी होती, फॅमिलीपुरती मर्यादित. आणि त्यावेळेस तिच्या भावाने सांगितलेलं होतं की इतक्या दिवस मला जाधव इंडस्ट्रीजचा फॅमिली मेंबर म्हणून ओळखायचे, मला आता पहिल्यांदा आर्या जाधव हिच्या नावाने आता ओळखतायत, तर माझ्यासाठी ही खूप प्राऊड मोमेंट आहे, असं इकडे आर्या सांगते. तर ती सुद्धा रक्षाबंधनासाठी आता माझा भाऊ नाहीये म्हणून मागच्या रक्षाबंधनाच्या गोष्टी आठवून सांगताना इकडे इमोशनल होताना दिसते. तर तुम्हाला यामध्ये कोणाची गोष्ट जास्त आवडली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.